हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज माझ्या घरी आली होती माझी सून आणि म्हणजेच माझ्या मोठ्या भावाची मुलगी भाची आहे माझी ती. तर तिला जायचं होतं हॉस्पिटलला, म्हणजेच ताप वगैरे सर्दी खोकला हे असं वातावरण चेंज झाल्यामुळे आजारी पडली होती. तर तिला न्यायचं होतं दवाखान्यामध्ये, तर म्हणून आली होती. तर बघा हे अशा पद्धतीने माझ्याकडून तिने व्यवस्थित छान जुट्टू बांधून घेतली, विंचळून घेतली. तर तिची मम्मी म्हणत होती की माझ्याकडून अजिबात बांधून घेत नाही, अजिबात माझ्याजवळ बसत नाही, तुमच्याकडून कशी बांधून घ्यायली, किती छान बसली अशी म्हणत होती. तर माझ्याकडून बांधून घेतली जुट्टू आणि मस्त असं जुट्टं बांधून झाले होते. तर मी तिला घेतल्या होत्या बांगड्या. तर बांगड्या घेऊन बघा कशी पोज वगैरे देती, तर खूप छान पोज वगैरे देती. तिला ते सर्व समजतं. आजकाल लहान मुलांना सगळ्या गोष्टी समजायला, आजकाल मुलांना काही गोष्टी सांगण्याची गरज लागत नाही. तर तिची मम्मी पुढं आली होती. आम्ही निघालो होतो आता केंद्रामध्ये. तर तिची मम्मी पुढे येऊन थांबली होती. तर कडेवर उचलून कसं घेतलं नाही म्हणून अशी नाटकं करत होती तिनं. तर मग मी गोडीत तिला उचलून घेतलं आणि म्हटलं चला आता जाऊया. तर यांना पण येणं होत नाही, खूप दिवस येणं होत नाही, त्याच्यामुळे त्यांची पण इच्छा होती, त्या दोघींची पण इच्छा, म्हणजे माझ्या दोन्ही भावजया आल्या होत्या. तर दोघींची इच्छा होती की आपण केंद्रामध्ये जाऊन स्वामीचं दर्शन वगैरे घेऊन यावं. तर भाऊ म्हटला की चालत वगैरे नको, कारण माझ्या रूमपासून खूप केंद्र लांब आहे. तर आम्ही गाडीनंच निघालो. तर अशा आता केंद्रामध्ये येऊन पोचलो आहोत. तर खूप गर्दी होती आज केंद्रामध्ये आणि गुरुवार पण होता आणि अमावस्या पण होती, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. मग दर्शन वगैरे घेतले आम्ही स्वामींचे आणि योगायोगानं आम्हाला प्रसाद वगैरे पण भेटला. तर सहसा आम्हाला प्रत्येक वेळेस प्रसाद पण भेटत नाही आणि आज सगळंच निवांत दर्शन वगैरे सर्व झाले होते. तर आमचं सर्व झाल्यानंतर मग आम्ही निघालो. तर कसा वाटला हा मिनी ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण स्वामी दर्शन घ्या. तर भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.